तर नमस्कार मित्रांनो, मी UK मध्ये असतो आणि जेव्हा मी सुट्टीला येतो, मी प्रॉपर महाराष्ट्रामध्ये शिर्डीकडचा, तर तेव्हा बऱ्याचदा माझे मित्र कंपनी किंवा आपले नातेवाईक वगैरे सगळेजण मला एक कॉमन प्रश्न असा विचारतात की बाबा तिकडे महागाई कशी आहे, तिकडे भाजीपाला वगैरे किंवा इतर आपल्या ज्या डेली ग्रॉसरीज वगैरे ज्या आहेत त्यांचे रेट्स वगैरे काय इकडल्यापेक्षा किती महाग आहे. तर मी आलो इथे एका स्टोअरला जे माझ्या घराच्या जवळच आहे. मी रेग्युलरली शक्यतो तिथेच येतो. तर आज आपण बघूयात या व्हिडिओमध्ये की इथे ग्रॉसरीज वगैरे ज्या आहे, आपल्या खाण्यापिण्याचं सामान किंवा डेली युजेबल ज्या आयटम्स वगैरे आहेत, तर त्यांच्या किमती आपल्यापेक्षा इकडे किती महाग आहेत. आपल्याकडल्या किमती तर तुम्हाला माहितीच आहे, मी इकडल्या रेटनुसार सांगून देईल. तर तुम्ही त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन लावू शकता की इकडे महागाई वगैरे कशी आणि ज्या डेली आयटम्स आहेत त्यांच्या किमती कशा आहेत. तर चला बघूया मग ह्या व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता आपण आलो आहे ह्या LD नावाच्या स्टोअरमध्ये. सो इथे UKचे खूप कॉमन स्टोअर्स आहेत, LD, मॉरिसन्स, टेस्को, M&S, वेट्रॉस वगैरे. तर LD जे आहेत ते जवळपास आहे माझ्या, त्याकरता मी LD स्टोअरला आलो आहे. सो आपण जाऊयात ह्या स्टोअरच्या आतमध्ये आणि बघूयात की इथे किमती वगैरे कशा आहेत आणि ग्रॉसरीजचे डेली प्राइजेस कसे. तर तुम्ही इथे बघू शकता आपण आलो आहे ह्या LD स्टोअरमध्ये आणि आपण आतमध्ये एंट्री घेतो आहे आता. तर सर्वात आधी मी इथून घेतो आहे एक बकेट आणि हे आपलं स्टोअर इथे चालू होतं आहे. सो आपल्याला ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण इथून घेऊ शकतो आहे. जसं झाले आपले इथं ही सनफ्लावर तेलाची बॉटल आणि ह्याची किंमत आहे, तुम्ही इथं बघू शकता, ही आहे 1.5 पाऊंडला. 1.5 पाऊंड म्हणजे आपल्याकडला जो सध्याचा रेट चालू आहे तो आहे जवळपास एका पाऊंडचा 125 रुपये. त्याचप्रमाणे 1.5 पाऊंड म्हणजे जवळपास ते होतात 125च्या आसपास. इथं तुम्ही बघू शकता आपल्याला हे बिस्किट्स वगैरे सगळे इथं मांडलेले आहेत. तर मी इथून घेणार आहे हे चीज अँड ऑनियन. सो हे आहे एक थोडे बेकरी प्रोडक्ट्स आणि हे पडतं आहे आपल्याला 0.79 पाऊंड्सला. इथे बघू शकताय तुम्ही 0.79 म्हणजे जवळपास 100 रुपयाला आपल्याला ते एक पॅकेट पडलेलं आहे, जे आपल्याकडे साधारणपणे मला वाटतं 30-40 रुपयाला भेटायला पाहिजे. इथे वेगवेगळे बिस्किट्स वगैरे आहेत. आता जसा हा HT आहे, तर हा आहे आपल्याकडला मारीगोल्ड. सो हा इथं भेटतोय 50 म्हणजे 0.50 पाऊंड्सला. जवळपास आपल्याकडे लाईक 60-65 रुपये आपल्याकडे मला वाटतं हा पुडा आपल्याला पडतो एक 40-50च्या आसपास. सो ह्याच्यामध्ये तर काही मला वाटतं एवढं काही डिफरन्स नाही आहे. तर ही जी सनफ्लॉवर ऑइलची बॉटल आहे ही आहे 1 लिटरची आणि ती आपल्याला पडली जवळपास 250 रुपयाला. सो मला वाटतं तेलाच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याकडे ही जवळपास त्याच रेटमध्ये आहे 150-150च्या आसपास. तर इथे तुम्ही बघू शकता हे आहे पूर्ण बेकरी आयटम्स, म्हणजे पावाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यातले त्यात हे सगळ्यात जास्त इथे ह्या लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्यामध्ये इन्क्लुडेड असतात. मी शक्यतो ह्याच्यातून जास्त काही घेत नाही. तुम्ही बघू शकता हे जसं आपल्याकडले पाव आहेत, ह्या त्या रोट्या वगैरे आहेत पावाच्या, लाईक पिझ्झाचे बेस वगैरे टाईप. हे आहे एक प्रकारचे पाव आणि हे पण आहे त्यातले त्याच मफिनसारखे पाव वगैरे. हे शक्यतो आपण वापरतो, लाईक इथे मी घेत असतो हे वडापाव वगैरे जर बनवायचे असेल मला घरी, जे की मी बनवतो जेव्हा जर खायची इच्छावर झाली तर हे ते पाव आहेत. हे तुम्हाला 6 पाव पडत आहेत 1.20 पाऊंडला, म्हणजे जवळपास 150 रुपयाच्या आसपास. हे इथं आहे वेगवेगळ्या कंपनीजचे ब्रेड. सो शक्यतो मी घेतो वॉरबटन्सचे, जे की आहे होल मिलचे, म्हणजे गव्हाच्या पिठाचे हे ब्रेड्स आहेत. हे आपल्याला पडतात 1.35 पाऊंडला, म्हणजे जवळपास 150 रुपये. आणि इथे बघू शकता तेच पाव आहेत वेगळ्या कंपनीचे. हे इथं पण आहेत
लाईक हे आहे वॉरबटन्सचे, हे आहे फार्म हाऊसचे, हे आहे बेक्ड इन ब्रिटनचे, हे आहे व्हाईट ब्रेड खाली ब्लू पॅकेटमध्ये, आणि हे आहे विलेज बेकरीचे. सो फक्त वेगवेगळ्या कंपनीजचे हे पाव आहेत. आपण आलो आहे इथं आता जरा नाश्त्याच्या सेंटरला, म्हणजेच आपलं थोडंसं क्रिस्प वगैरे. तर मी घेणार आहे चीज आणि ऑनियन फ्लेवरचे हे चिप्स. सो हे एक पॅकेट आहे ज्याच्यामध्ये जवळपास 6 पॅक्स आहेत बारीक बारीक, आणि हे पडतं मला 0.89 पाऊंडला, म्हणजे जवळपास 100 रुपयाला. त्याच्या व्यतिरिक्त इथं आहेत आपल्याकडले फ्लेवर्स लाईक चीज बॉल्स, पण इथले जे फ्लेवर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. सो शक्यतो मला ते काही जास्त आवडत नाहीत. सो मी आपल्याकडले नॉर्मल फ्लेवर घेतो. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे लाईक सी सॉल्ट अँड कॅडोने विनेगर. परत इथे बघू शकता तुम्ही ऑनियन रिंग्स वगैरे आहे, सिझलर बेकन फ्लेवर्स आहेत, जे की मला शक्यतो आवडत नाही. सो मी कधी आलो तर की मी फक्त चीज अँड ऑनियन्सच पिक करतो घाईघाईमध्ये, दुसरं काही मी लवकर घेत नाही. तर मी आलो आहे आता ड्राय फ्रूटच्या कॉर्नरला, आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे आहे सॉल्टेड पीनट्स. सो हे 200 ग्रामचं पॅकेट आहे, आणि हे मला पडतं आहे जवळपास 0.59 पाऊंड्स, म्हणजे 70 रुपयाला. घरी आलो होतो तर माझ्याकडे कॅशूज वगैरे तर आहेत. पिस्ता मी आणलेला नाही आहे, तर मी एक पिस्ताचं पॅकेट घेतो आहे. हे आहे जवळपास 200 ग्रामचं, आणि हे मला पडतं आहे जवळपास 2 पाऊंडला, म्हणजेच 250 रुपयाला. त्याच्या व्यतिरिक्त इथे आहे हे कॅशूज, बट ते माझ्याकडे आहे, सो मी काय ते घेणार नाही आहे. तर आपण आता चाललो आहे द मोस्ट अवेटेड सेक्शन भाजीपाल्याचं, व्हेजिटेबल आणि आपले डेली ग्रॉसरीज. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपले ह्या साईडला पूर्ण फ्रूट्स वगैरे मांडलेले आहेत. तर शक्यतो मी ह्याच्यातून घेत असतो बनानाज. हे 5 बनानाज आहेत. एका टायमाला मला वाटतं एक सफिशियंट आहे, एवढी साईज आहे यांची. सो हे मला पडतं आहे 8.78 पाऊंड्सला, म्हणजे जवळपास 80 ते 90 रुपयाला मला 5 बनाना पडत आहे. आपल्याकडे आहे लाईक 40 ते रुपये डझन, म्हणजे 12 येतात. सो ऑब्वियसली मला वाटतं त्याच्यापेक्षा तर डबल किमतीमध्ये पडत आहेत, बट आता ठीक आहे, आपल्याला नेसेसिटी आहे तर घेणंच आहे. आलेले आहेत आंबे वगैरे, बट तुम्ही इथे बघू शकतात हा एक आंबा आहे 90 रुपयाला. माझ्या घरी आंबे आहेत, तो जवळपास पाऊण किलोचा भरतो. मी विकतो ते 60 रुपये किलोनी. इथं मला 90ला एक आंबा भेटतो आहे, सो ठीक आहे. आणि किवी आहेत जवळपास 150 रुपयाला 4. किवी माझ्याकडे ऑलरेडी आहेत. सो किवी थंड आहेत, हे त्यांना रापायला भरपूर दिवस लागतात. मी ऑलरेडी 2 आठवड्यापूर्वी आणून ठेवलेले आहेत, तर ते आता रापलेले आहेत, आता गोड लागतील ते खायला गेल्यावरती. लिंब मी घरी आलो होतो तर लिंब ऑलरेडी होते. इथं तुम्ही बघू शकतात हे आहेत 5 लिंब, आणि हे आहेत 1.18 पाऊंडला, म्हणजे 150 रुपयाला 5 लिंब. आपल्याकडे 10ला 5 वगैरे विकतात ते. टरबूज इथे आहे 2.99, म्हणजेच जवळपास 350 रुपयाला एक टरबूज आहे. इथे आपल्याकडे 50-60ला एक आरामात भेटून जाते. त्याच्या व्यतिरिक्त इथे हे आहे मोठाले लेमन्स वगैरे, आणि पायनॅपल्स इथे आलेले आहेत, आणि ते आहेत जवळपास 125 रुपयाला एक पायनॅपल. बघून हे पूर्णपणे रापलेले वाटत आहेत, स्वीट एकदम. आपल्याकडे मला वाटतं हे पायनॅपल 40 ते 50 रुपयाला एक येऊन जाईल आरामात. त्याच्यानंतर मी घेत असतो इथे ऑरेंजेस, कारण हे काही ऑरेंजेस जे आहेत ते खायला खरंच खूप स्वीट लागतात. हे एस्पेशली जे छोटलेवाले आहेत ते इझिली यांचे साळपटं निघतात. तर मी हे एक ऑरेंज घेणार आहे. हे मला पडतं आहे 0.89ला, आणि तेच आहे म्हणजे जवळपास 100 रुपयाला. शक्यतो मी एवढं फ्रूट्स घेत असतो, आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी घेतो ॲपल. सगळ्यात महत्त्वाचं एक ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे म्हणतो आपण. सो हे आहे ॲपल. 6 ॲपल आहेत हे, आणि हे आहे जवळपास
1.5 पाऊंडला, म्हणजे जवळपास ₹250 हे मला 6 ॲपल पडतात. आपल्याकडे 1 डझन ॲपल तेच 150 $250च्या आसपास आहेत. सो त्याच्यामध्ये पण मला वाटतं 7, 8, 10पर्यंत ॲपल बसतात. हे जवळपास आपल्याला त्याच भावात भेटत आहे. इथे आहे ही काकडी 2-4 वेळेस मी आणलेली, पण न खाल्ल्यामुळे ती मला फेकून द्यावी लागली. ही एक काकडी मला पडते 1.09 पाऊंडलाच, म्हणजेच ही मला पडते ₹150 जवळपास, म्हणजे 130-135च्या आसपास. तर मी काही काकडी घेणार नाही आहे. डेली आपल्याला भाजीला टोमॅटोज लागतात. मी हे 6 टोमॅटो घेतो आहे. हे मला पडत आहे $0.99ला, म्हणजेच 100-100-125 मला हे 6 टोमॅटोज पडत आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मी घेणार आहे एक मशरूमचं पॅकेट. पण मला वाटतं हे जे मशरूम आहेत हे आजची यांची लास्ट एक्सपायरी आहे, तर मी आज डेफिनेटली बनवणार नाही आहे. मी परत कधी आल्यावरती घेईल. तर हे एक पॅकेट मला पडणार आहे मशरूमचं जवळपास 1 पाऊंडला, म्हणजे ₹125 आपल्याकडे ते ₹60-70 पडून जातं. इकडे आहे चिकन वगैरे, जे की मी युजली खात नाही इकडे. व्हेजिटेबलवरती माझा जास्त प्रेफरन्स असतो. तुम्ही बघू शकता चिकन ॲक्च्युली इकडे जे आहे ते फ्रोझन आहे, फ्रेश इथे भेटत नाही. बुचर शॉप्स वगैरे आहे जिथे आपण वगैरे आणू शकतो आहे, पण हे जे आहे हे फ्रोझन चिकन आहे. हे ॲक्च्युली आपल्याला ॲफोर्डेबल रेटमध्ये आरामात भेटून जातं. मी तुम्हाला एक चिकनचं पॅकेट जसं दाखवून देतो. तर जेव्हा मला चिकन खायची खूपच इच्छा होते, क्रेविंग होते, तर मी चिकनचं तो हे आहे फक्त लेग पीसेस, चिकन ड्रमस्टिक्स, आणि हे आपल्याला पडतात 2.15 पाऊंड्सला, म्हणजेच जवळपास ₹250 हे आहेत 1 किलो ड्रमस्टिक्स. तुम्ही बघू शकतात, कारण की मी त्यातले जे बरेचसे पीसेस आहे मी एकदाच बनवतो आणि बाकीचे फेकून देत असतो. तर मी शक्यतो आणत नाही. इच्छा झाली तर बाहेरच खाऊन येतो, आणि रेअरली जर आणलंच तर मग अर्धच खातो, बिकॉज एवढं काय मला खपत नाही आणि फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवून मला ते आवडत नाही खायला. आपण आलो आहे आता इथे पोटॅटोज घ्यायला. आपण बघूयात पोटॅटोजचे रेट काय आहे तिथे. तर हे आहे वेगवेगळे पोटॅटोज. हे खूपच मोठी साईज आहे, तुम्ही बघू शकता. याच्यातला एक जो बटाटा आहे तो एका हातात बसल एवढा बटाटा आहे. तर आपल्याला पाहिजे मीडियम साईजचे बटाटे, आणि ते मला वाटतं आहे हे वाले. हे पूर्ण नवीन बटाटे आहेत. हे खायला एवढे काय खास लागत नाहीत. मी बघतोय तरी जुने बटाटे. आय थिंक हे थोडेसे जुनकट बटाटे वाटत आहेत. एवढे पण नाही, पण ठीक आहे, म्हणजे थोडेसे रापलेले, म्हणजे खायला आपल्याला व्यवस्थित लागतील. तर हे पोटॅटोज जे आहेत हे आपल्याला पडत आहे. याच्यावरती इथे काही लिहिलेलं नाही आहे. आपण बिलिंगच्या टायमाला बघूयात हे आपल्याला कितीला पडतात. तर जवळपास 2.25ला पडायची शक्यता वाटते मला, म्हणजे जवळपास ₹350 आपल्याला हे 2 किलो बटाटे पडतात. आपल्याकडे आहे ₹30 किलो, म्हणजे ₹60चे 2 किलो बटाटे. ह्याच्या व्यतिरिक्त मी इथे घेणार आहे लसूण, कारण मम्मीने घरून दिलेला आहे गावरान लसूण. तो मला छिलायला खूप वेळ लागतो. ते आहे बारीक कण्या. हे मी इमर्जन्सीसाठी मोठा लसूण घेऊन ठेवतो, वेळ नसला तर हे टाकायला. आणि हा लसूण आपल्याला पडतोय ₹0.88ला 4 पीसेस, म्हणजे जवळपास ₹90 आपलं हे 4 पीसेस पडतात. परत इथे अद्रक आहे. तर हे अद्रक आपल्याला एवढं अद्रक, म्हणजे जवळपास 4 पीसेस आहे याच्यामध्ये. हे साधारणपणे एका माणसाला 1 आठवडाभर चालेल चहाला आणि भाजीला. तर हे आपल्याला पडतं आहे 99 पेन्सला, म्हणजेच जवळपास 1 पाऊंडला ₹125. पोटॅटोज इथं लिहिलं आहे मित्रांनो. तर हे 1.65ला आहे, ₹2.25 पाऊंडला नाही आहेत, म्हणजेच फक्त ₹200ला 2 किलो बटाटे आपल्याला आज भेटलेले आहेत. आणि
ह्याच्या व्यतिरिक्त मी इथे कोथिंबीर नाही घेणार आहे, कारण मी आत्ताच घरून आलो आहे, तर मी कोथिंबीर घेऊन आलो आहे. ती मला ह्या आठवड्याभर टिकल. ही आहे 52 पेन्सला, म्हणजेच जवळपास 60 रुपयाला ही एवढी कोथिंबीर आहे. ही मला 5 ते 6 भाज्यांना चालून जाते. बघू शकता तुम्ही इथे आपल्याला अजून पार्सले पण आहे, जे कोथिंबीरीसारखं दिसतं बट ते कोथिंबीर नाही आहे. त्याच्यापेक्षा अलग आपला इथे हा पुदिनाही बघायला भेटतो. कधी चटणी वगैरे करायची इच्छा झाली तर मी हा डेफिनेटली घेऊन जात असतो. हे पण आपल्याला 52 पेन्सला आहे, म्हणजेच 60 ते 70 रुपयाला. इथं आलेले आहेत मार्केटला हे मुळा रॅडिश, म्हणजे हे 500 ग्रामचं जे आहे हे आपल्याला पडतं आहे 55 पेन्सला, म्हणजेच जवळपास 60 ते 70 रुपयाला अर्धा किलो मुळा आपल्याला भेटतो आहे. हे आहे गाजर. मी एकटाच असतो तर एवढे गाजर तर मी काही एकटा खाऊ नाही शकत. मी घेणार आहे छोटं पॅकेट. तर हे वालं आहे 80 रुपयाला 1 किलोच्या आसपास गाजरं. आणि मी आलो आहे गाजरांच्या छोट्या सेक्शनला, म्हणजे हे एवढे गाजरं मला पुरतील असे. तर हे गाजर आहे 44 पेन्स, म्हणजेच जवळपास 50 रुपयाला अर्धा किलो गाजर मी हे घेत आहे. आणि आत्ता आलो आहे मी भाज्यांसाठी. सगळ्यात महत्त्वाचं गिरवीसाठी लागणार आहे हे कांदे. हे खूप मोठाली साईज आहे, मला वाटतं ग्रेड ए आहे ही. 1 नंबरचा कांदा जो आपल्याकडून मार्केटला विकायला येतो. हे 3च कांदे बसत आहेत मित्रांनो इथे 95 पेन्सला, म्हणजे जवळपास 110 रुपयाचे 3. पण मी एकटा असल्यामुळे मी इथे घेणार आहे छोट्या कांद्यांचं मोठं पॅकेट. तर हे आहे ते. हे पडतं मला जवळपास 69 पेन्सला, म्हणजेच 80-90 रुपयाच्या आसपास 1 किलो. आणि इथं आहे हे भरतासाठी मोठाले वांगे. हे एक वांग आपल्याला पडतं 1 पाऊंडला, म्हणजे जवळपास 125 रुपयाला हे एक वांग आहे मित्रांनो. हे खूप कॉस्टली आहे. आपल्याकडे 10 रुपयाचे पावशर 40 रुपये किलो भेटतात. हे एक वांग आपल्याला इथे आज भेटतं आहे 125 रुपयाला. दिस इज टू कॉस्टली. आणि मी घेणार आहे शिमला मिरची. तर ही शिमला मिरची आहे ह्या 3 शिमला मिरची मला पडतात 1.89 पाऊंडला, म्हणजे जवळपास 200 रुपये. तर कारण की मी महाराष्ट्रीयन आहे, मी बघतोय की ह्यांच्या 3मध्ये मोठाली साईज कुठल्या यांची आहे, कारण ती आपली एक बेसिक मेंटॅलिटी असते, कमी पैशात जास्त, है ना. तर बघतोय आता मी इथे. जाऊ द्या, आपण हे एक पॅकेट रँडमली उचलून घेऊयात, कारण सगळे इथं सिमिलर साईजमध्ये आहेत. 1.69 हे खाली 4 पण आहेत, पण आय थिंक हे आपण चूज केले ते बेटर आहेत. बाकी तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळे रेडी टू ईट फूड आयटम्स वगैरे बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही कुठलंही एक पॅकेट उचलून फक्त जाऊन मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे, गरम करून लगेच खायचं आहे 15-20 मिनटामध्ये. दाखवतो मी तुम्हाला असे अजून प्रोडक्ट्स. इथे वेगवेगळे सॉसेस ठेवलेले आहेत. जर तुम्ही सबवेचे शौकीन आहात, बर्गर वगैरे सँडविच वगैरे घरी बनवून खात असाल तर हे सगळे सॉसेस आपल्यासाठी आहेत, जे की मी प्रिफर करत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे रेडीमेड प्रिझर्वेटिव्ह मिक्स व्हेजिटेबल्स. याच्यामध्ये आहे कॅरट, याच्यामध्ये आहे मटर आणि मक्काचे दाणे, आणि याच्यामध्ये आहे आपलं ग्रीन पीस पण. हे तुम्ही फक्त जायचं आहे आणि कुठल्याही भाजीला रेडीमेड ओतायचं आहे टाकून, बट हे मी प्रिफर करत नाही. मी नेतो इथून फक्त आणि फक्त फ्रेश व्हेजिटेबल्स. हे मक्काच्या दाण्यांचे पॅकेट्स आहेत, इथे तुम्ही बघू शकताय. मी तर फ्रेश मक्काचे दाणे म्हणजे कणीस डायरेक्ट खायला नेत असतो इथून, जे की आज अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घेतलं आहे. आणि कारण की मी इंडियामधून आलो आहे, तर मोस्टली मी बऱ्याचशा गोष्टी तिकडून आता सध्या येताना माझ्याबरोबर घेऊन आलेलो आहेत, तर मग मी ते प्रिफर करत नाही आहे सध्या न्यायला. मे बी माझा जेव्हा तो स्टॉक संपल पुढच्या महिन्यापर्यंत, तर मी बऱ्याचशा गोष्टी इथून परत घेऊन जाईल. तरी पण आपण बघूयात अजून इथं आपण काय काय घेऊ शकतो आहे. तर हे आहे चीज,
जे की मी युजली कुठल्याही सँडविच वगैरेसाठी घेऊन जात असतो, पण सध्याला मला वाटत नाही की मी घरच्या स्टॉकमुळे असं काही पदार्थ बनवणार आहे. आता हे आपल्याला पडतं 3 पाऊंडला, म्हणजे जवळपास ₹450 ते आपल्याला पडतं आहे. अर्धा किलोचं चीज. बट आता मी इथं घेऊन जाणार आहे दही, जे की मी रेग्युलरली खायला प्रेफर करतो, आणि हे दह्याचं पाकिट आपल्याला पडतं आहे 0.95 पेन्सला, म्हणजेच हे आपल्याला पडतं ₹100. बरेचसे प्रोडक्ट्स आहेत इथे जे की मी मोस्टली बघतही नाही, कारण माझा दरवेळेस आल्यावरती एक स्टॉकच आहे, मी तेवढाच कन्झ्युम करतो. नेण्यासारखे खूप पदार्थ आहेत, बट मी जास्त तर अवॉइड करतो प्रिझर्वेटिव्ज आणि स्टोर्ड फूड आयटम्स. हे आहे इथे प्रोटीनच्या ड्रिंक्स वगैरे. मी घरीच डाळ वगैरे पिऊन घेतो, सो मग मला प्रोटीनची अशी ही काही रेडीमेड कुठल्याही प्रकारच्या पावडरची वगैरे मी प्रिफरन्स देत नाही. हे आपल्याला आहे ज्यूस वगैरे स्क्वॅश. हे ॲक्च्युली खूप टेस्टी असतं. मला वाटतं मी एक घ्यावं, बट मी सध्याला अवॉइड करतो. मला सध्या काही वाटत नाही क्लायमेटमुळं की मी जास्त ज्यूस वगैरे आता घेईल. बट हां, आता आपण घेतो आहे मिल्क. तर एक होल मिल्क आपण घेतला आहे. हे आहे 2.27 लिटर, म्हणजेच जवळपास 2.25 लिटर दूध आपल्याला हे पडतं आहे 1.20 पाऊंडला, म्हणजे जवळपास ₹150 आपल्याला हे एक 2.25 लिटरचं दूध पडतं. आपल्याकडे आहे मित्रांनो ₹40 लिटर, म्हणजेच ₹80 आपल्याला पडतं ते 2 लिटर, आणि ₹100 आपल्याला ते पडेल 2.25 लिटर. मला तेच दूध पडतं इथं ₹150च्या आसपास, सो जास्त तर काही असा फरक नाही आहे. आपण आलो आहेत आता. अंडे माझ्याकडे मागच्या वेळेसचे खूप सारे शिल्लक आहेत, तर हे आहेत 12 अंडे, आणि हे आपल्याला पडतात जवळपास ₹300, 2.89 पाऊंडला. आपल्याकडे अंडे आहेत ₹6 एक, म्हणजेच 12×72, म्हणजेच ₹150 जवळपास आपलं एक कॅरेट पडतं आहे. डझन अंडे पडत आहेत, आणि ते मला पडत आहेत इथे ₹300. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो इथे आहे तो स्टॉक जो माझ्या काहीच कामाचा नाही. तुम्ही हा बघू शकतात. हा पूर्ण इथे स्टॉक लागला आहे. हा प्रत्येक स्टोअरमध्ये UKच्या तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या स्टॉकचं आणि माझं ॲक्च्युलीच काही घेणं देणं नाही आहे. बट मी जर तुम्ही बघणाऱ्यामध्ये कोणी इच्छुक असाल तर त्यांच्यासाठी ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असेल. वेगवेगळे ब्रँड्स आणि वेगवेगळे कंपनीजच्या तुम्हाला इथे हे स्टॉक्स बघायला भेटत आहेत. आपण प्रोसीड करूयात बिलिंग काउंटरकडे, जे की एक खूपच जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजेच तिकडे तुम्हाला कोणीतरी बिल करून देणारं भेटेल. तुम्ही जाऊ शकता, आणि इकडे हे जे लागलेले आहेत पीसीस, तुम्ही याच्यावरती स्वतः बिल करू शकतात आणि सगळे आयटम घेऊन जाऊ शकतात. एखादा आयटम तुम्ही नाही जरी केला तरी काही असा विशेष फरक पडत नाही, पण आपण प्रिफर करतो की आपण सगळ्याच आयटमचं बिल करून जाणार आहे. तिथे तुम्ही बघू शकता. इथे आला आहे माझा फोटो, कारण मी इथे आता बिल करणार आहे. आणि बिल आपण जस्ट बघूया तिथे स्टार्ट, आणि आता आपण एक बाय एक इथे ॲटम ठेवूयात. बघू शकता तुम्ही. आता इथे मी पटापट बिल मारणार आहे. दूध, आता हे झाले शिमला मिरची. तुम्ही बघू शकता मी खूप पटापट बिल मारतोय, बिकॉज आपला व्हिडिओ हा खूपच जास्त लेंदी झालेला आहे. मी तुम्हाला शेवटला आपलं सगळं एक बिल दाखवणार आहे की माझं टोटल बिल किती आलेलं आहे. ऑब्वियसली आता आपल्याकडे इन्फ्लेशन वाढलेलं आहे, महागाई वगैरे, इथेही त्याच प्रमाणात महागाई वगैरे वाढलेली आहे. सो जेव्हा मी सुरुवातीला येत होतो मित्रांनो, त्या टायमाला ह्याच गोष्टींचं बिल माझं जवळपास 16 ते 17 पाऊंड येत होतं, आणि आता त्याच गोष्टींचं बिल मला किती पडणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता त्याच गोष्टींचं बिल मला आज 20.59 पाऊंड आलेलं आहे, म्हणजेच जवळपास 20.5 पाऊंड, जे की आहे जवळपास 2,500 रुपये. एका माणसाचं राशन भरायला मला इथे लागलेलं आहे, आणि हे मी खाणार आहे फक्त 1 ते 1.5 आठवडा.
your payment method. तर मी इथे करतो आहे कॉन्टॅक्टलेस पेमेंट. इथे तुम्ही बघू शकता कॉन्टॅक्टलेस. आणि तर मित्रांनो आपण चाललो आहे आता स्टोअरमधून बाहेर. मी घेतली माझी एक बॅग फुल आणि माझ्या शोल्डरवरची एक बॅग आहे ती पण झाली आहे फुल. जवळपास 2,500 रुपयामध्ये मी एवढं राशन माझ्या एकट्यापुरतं जवळपास 10 दिवस चालेल एवढं तरी मी घेतलं आहे. बऱ्याचशा गोष्टी मी त्याच्यामध्ये मिस केलेल्या आहेत बिकॉज मी आत्ताच घरून आलो आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मी आणलेल्या नाही आहेत ह्याच्यामध्ये. नाहीतर जे मला 17-18 पाऊंडला जे बिल पडत होतं ते जातं जवळपास 25 पाऊंडपर्यंत आता बिकॉज इथे इन्फ्लेशन बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. आणि वे बॅक. तर परत भेटूया दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच ह्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला इथली काही माहिती हवी असेल, व्हिडिओ वगैरे बनवावा अशी जर इच्छा असेल तर मला नक्कीच कमेंट करा. बाय बाय.